काशीहून गावी परतणाऱ्या यात्रेकरूंच्या आनंदावर पाणी फिरणारी दुर्घटना देवलापार 10 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे घडली आहे. हायवेवर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पो ट्रॅव्हल्सने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून अनेक प्रवासी रक्तबंबाळ झाले. अपघातानंतर घटनास्थळी हंबरडा फोडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश अंगावर काटा आणणारा होता. रायपूर, कर्नाटक येथील सुनील मार्तंडराव जोशी आणि त्यांचे परिवार व मित्रमंडळी 4 फेब्रुवारी रोजी कुंभमेळा, प्रयागराज, अयोध्या आणि काशी इथे दर्शनासाठी गेले होते. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. मध्य प्रदेशात रात्री 9 वाजता एका ढाब्यावर जेवण करून ते पुन्हा मार्गस्थ झाले. मात्र त्यांना कल्पनाही नव्हती की काही तासात त्यांच्या आयुष्याचा सर्वात भयावह क्षण येणार आहे. 10 फेब्रुवारीच्या पहाटे 5 वाजता मौजा देवलापारच्या हायवेवर एक ट्रक क्रमांक MP 20ZQ6476 कोणतेही इंडिकेटर किंवा सुरक्षा चिन्ह न लावता उभा होता. टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक KA 13B7515 वेगात असल्यानं ट्रकला मागून जबर धडक बसली. या धडकेत टेम्पोचा समोरील भाग चक्काचूर झालाय. गाडीतील प्रवासी ओरडू लागले, मदतीसाठी हाका मारू लागले. काही प्रवासी गाडीच्या काचा फुटून बाहेर फेकले गेले, तर काही रक्ताच्या थारोळ्यात अडकले होते. या अपघातात चालकासह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मधुसूदन श्यामराव गोंडवार वय 55 वर्ष, विठ्ठल भीमसेनराव कुलकर्णी वय 55 वर्ष आणि चालक राकेश शेषण हे तिघे अत्यवस्थ असून त्यांना तातडीने नागपूरला हलविण्यात आले आहे. अन्य जखमींमध्ये सुनील मार्तंडराव जोशी वय 55, त्यांची पत्नी सुमा सुनील जोशी वय 48, रमादेवी विठ्ठलराव कुलकर्णी वय 48, सीता व्यंकटेश कोलार वय 50, नरसिंगा पांडुरंगराव वय 55 वर्ष, अक्षय कृष्णा हेच वय 21 वर्ष आणि कृष्णा हेच वय 52 वर्ष यांचा समावेश आहे. अपघात होताच गाडीतील प्रवासी मदतीसाठी किंकाळ्या फोडू लागले. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेले प्रवासी पाहून स्थानिकांनी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. देवलापार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र जखमीची परिस्थिती पाहून डॉक्टरही हादरले. हा अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असून त्याने कोणतेही इंडिकेटर किंवा सुरक्षा संकेत न लावता गाडी उभी केल्यानं हा गंभीर अपघात झालाय. फिर्यादी सुनील मार्तंडराव जोशी यांनी या बेजबाबदार ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या अपघातानंतर हायवेवरील सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहने कुठेही बेशिस्तपणे उभी केली जात आहेत. चालकांची निष्काळजी वृत्ती बळी घेत आहे. जर ट्रक चालकाने नियम पाळले असते तर कदाचित हा अपघात टळू शकला असता. देवलापार पोलीस ठाण्याने घटनेची नोंद घेतली असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. महान्यूज 7 करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर.